तीन मुलांच्या आईने आत्महत्या का केली? कारण ऐकूनच हादरून जाल. लातूरमधील सत्य घटना. परिस्थिती कशी असली तरी सुखासमाधानाने जगावे आणि आपल्या मुलाबाळांना जास्तीत जास्त सुख कसे देता येईल यासाठी प्रयत्न करावेत. या पद्धतीच्या भावना सामान्य कुटुंबात सर्रास पाहायला मिळतात. त्याच भावनेने मुक्ताबाई मेहत्रे जीवाचे रान करून काबाड कष्ट करत होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना ती मोठ्या जिद्दीने आपल्या मुलांच्यासाठी आयुष्य वेचत होते. घरी थोडीफार शेती, मात्र निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीमुळे घर चालेलच याचा भरोसा नसल्यामुळे तिला रोजंदारीने दुसऱ्याच्या शेतातही जावे लागायचे. तरी ती घाबरत नव्हती. पण व्यसनी पतीने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याने अखेर तिच्यावर मरण पत्करण्याची वेळ आली. या दुर्दैवी घटनेचा हा सविस्तरपणे पुढील वृत्तांत आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जवळपास 20 वर्षापूर्वी श्रीपती पांडुरंग उदगीरे राहणार वाघदरी तालुका उदगीर यांनी आपली मुलगी मुक्ताबाई हिचा विवाह राचनावाडी येथील मध्यमवर्गीय परिवारातील शिवाजी मेहत्रे यांच्यासोबत करून दिला होता. परिस्थिती हालाकीची असल्यामुळे शिवाजी हा खचलेला होता. त्यातच संगत साथीने त्याला नशेची लत लागली होती आणि तो हळूहळू दारूच्या आहारी जाऊ लागला. त्याने आपल्या शेतातील काही हिस्सा गिरवी ठेवून पैसे काढून नशापान करण्यात धन्यता मानल्याचे बोलले जाते. तशाही परिस्थितीमध्ये मोठ्या कष्टाने काम करून 50 ते 60 मेंढ्या मुक्ताबाईने जमा केल्या होत्या. मेंढपाळ व्यवसायातील फायदा तिला कळत होता. ती फारशी उच्च शिक्षित नसली तरी तिला व्यावहारिक ज्ञान होते. त्यामुळे तिने आपल्या परिवारावर आर्थिक संकट असतानाही कष्ट करण्याची जिद्द ठेवलेली होती. विस्कळीत होत असलेला संसार पुन्हा नव्या जोमाने उभा केला होता. या दरम्यान मुक्ताबाई आणि शिवाजी या दाम्पत्याला 3 अपत्य झाले होते. 2 मुली आणि 1 मुलगा. नशेच्या आहारी गेलेल्या शिवाजीला मात्र आपल्या पत्नीच्या कष्टापेक्षा आपल्याला आयता पैसा मिळावा असे वाटत होते. त्यामुळे तो अत्यंत कष्टी मेहनती असलेल्या मुक्ताबाईला वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ करून माहेरहून पैसे घेऊन ये असा तगादा लावायचा. कधी कधी मुलीच्या सांगण्यानुसार मुक्ताबाईचे वडील श्रीपती हे आपल्या जावयाला कमी जास्त पैसे पाठवत राहायचे. मात्र अशा पद्धतीने पैसे पाठवण्यालाही काही मर्यादा असतात. आपल्या मुलीला छळ केला की आपण पैसे देतो ही कमजोर नस जावयाने पकडून आपल्या मुलीला त्रास देणे चालू केले आहे. हे लक्षात आल्यानंतर श्रीपत उदगीरे यांनी पावणे रावळ्यासह राचनावाडी येथे येऊन शिवाजी मेहत्रे आणि त्याच्या वडिलांना समजावून सांगून समेट घडवून आणलेला होता. मात्र दुर्दैवाने तो समेट जास्त काळ टिकू शकला नाही. दारूच्या आहारी गेलेल्या शिवाजीने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ चालूच ठेवला. कधी कधी तर तो चक्क लाकडानेही तिला मारायचा. त्यामुळे ती वैतागून जायची. अशाच पद्धतीने वैतागलेल्या स्थितीमध्ये मुक्ताबाईने राचनावाडी येथून आपल्या माहेरी वाघदरी तालुका उदगीर येथे येऊन वडिलांच्याकडे राहणे पसंत केले होते. लग्न झालेली मुलगी माहेरी जास्त काळ राहणे म्हणजे तिच्या वडिलांना गळफास वाटायला लागतो. समाजातील लोक नाही तसे दोष द्यायला लागतात. टीका टिप्पणी करायला सुरुवात करतात आणि ही बाब त्या मुलीच्या आई वडिलांच्या काळजाला भिडणारी असते. आपल्या आई वडिलांची जास्त हॅरॅसमेंट ही होऊ नये या विचाराने मग आई वडिलांच्या सांगण्यानुसार आज नाहीतर उद्या आपला नवरा सुधारेल आणि आपल्याला व्यवस्थित नांदवेल असा आशावाद घेऊन ती सासरी जायची. मात्र जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही असे म्हणतात. त्या पद्धतीने शिवाजीमध्ये काही बदल होत नव्हता किंवा त्याच्या व्यसनामध्येही काही कमी झाले नव्हते. त्यामुळे त्याची सवय कायम राहिल्याने त्याने पुन्हा मुक्ताबाई हिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. दिनांक 5 सप्टेंबर रोजी सर्वत्र शिक्षक दिनाची घाई गडबड चालू होती. शाळेमध्ये वेगळीच धावपळ चालू होती. पोलीस स्टेशनला नुकत्याच घडलेल्या एका गंभीर खून खटल्याच्या तपासाच्या निमित्ताने वरिष्ठ अधिकाऱ्याने तळ ठोकलेला होता. पोलिसांच्यासाठी ही बाब अत्यंत ताणतणावाची होते. या दरम्यान हाळी हंडर गोळी दूर क्षेत्राचे पोलीस अंमलदार संजय दळवी पाटील यांना पोलीस पाटील राचनावाडी यांचा फोन आला आणि गावामध्ये एका महिलेने गळफास घेतल्याची कल्पना दिली.
अगोदरच्या गुन्ह्याचा तपास नुकताच लागला होता. पुरावे आणि इतर आरोपी आहेत की नाही याचा शोध घेण्यासाठी त्याच्या तपासासाठी यंत्रणा धावपळ करत होती. त्या दरम्यान पुन्हा एक प्रकरण समोर आल्याने पोलीस यंत्रणा सज्ज झाली होती. पोलीस अंमलदार संजय दळवी पाटील यांनी आपले सहकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवप्रताप रंगवाळ यांना सोबत घेऊन घटनास्थळाचा पंचनामा आणि तपासाच्या दृष्टीने काय करता येईल हे पाहण्यासाठी घटनास्थळ गाठले. जवळपास 40 वर्ष वयाची विवाहित महिला तिच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळपास घेऊन लटकत होती. हे चित्र पाहिल्यानंतर त्यांनी लगेच या संदर्भात वरिष्ठांना कल्पना दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन आवश्यक ते मार्गदर्शन केले. तसेच या संदर्भातील माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना कळवण्यात आली. पोलीस अंमलदार संजय दळवी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवप्रताप रंगवाळ यांनी ग्रामस्थ आणि शासकीय पंचांच्या साक्षीने पंचनामा करून मृतदेह फासावरून खाली घेतला. आवश्यक पंचनामा करून मृतदेह चापोली येथील ग्रामीण रुग्णालयात तेथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या संदर्भात प्रथमतः वाडवणा पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद घेण्यात आली. मात्र दुसऱ्या दिवशी मयत मुक्ताबाई हिच्या वडिलांनी अर्थात श्रीपत पांडुरंग उदगीर वय वर्षे 65 वर्ष, धंदा शेती, राहणार वाघदरी, तालुका उदगीर यांनी रितसर फिर्याद दिल्यावर आरोपी शिवाजी पंढरी म्हेत्रे आणि पंढरी महादेव म्हेत्रे यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 243/25 कलम 108, 85, 118(1)(3)(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी तक्रारदार श्रीपत पांडुरंग उदगिरे यांनी वाडवणा पोलीस स्टेशन येथे हजर होऊन फिर्याद दिली की मुक्ताबाईचे लग्न झाल्यापासून तिच्या सासरच्या लोकांनी तिला 4-5 वर्षे चांगले नांदवले. त्यानंतर माझा जावई शिवाजी पंढरी म्हेत्रे हा नेहमी मुक्ताबाईला मारहाण करून त्रास देऊन मुलीला माझ्याकडे पाठवत असायचा. बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी माझी मुलगी मुक्ताबाई हिचा माझ्या मुलाला फोन आला. तिला तिचा नवरा पैशाची मागणी करून त्रास देत आहे असा निरोप दिला. माझ्या मुलाने मला त्या संदर्भात सांगितले. त्यामुळे माझ्या मुलाने माझा नातू गंगाधर याच्या फोन पेवर 3000 रुपये पाठवले. तरी शिवाजीने जास्तीच्या पैशाची मागणी केली. मुक्ताबाईला मारहाण केल्याचे तिने मला फोनवर सांगितले होते. गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी अंदाजे 4 वाजण्याच्या सुमारास मुक्ताबाईचा फोन आला की दादा मला माझा नवरा खूप त्रास देऊन लाकडाने मारहाण करत आहे. तसेच माझा सासरा पंढरी म्हेत्रे हा भांडण न सोडवता मुलाला मदत करत मला मारहाण करण्यास सांगत आहे. त्यामुळे मला सासरा आणि नवरा यांनी खूप त्रास दिला आहे. तुम्ही राचनावाडीला या व मला घेऊन जा. तेव्हा मी मुलीची समजूत काढली. आम्ही उद्या येतो असे समजावून सांगितले. दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी राचनावाडीतून नातेवाईकांनी फोन करून सांगितले की तुमची मुलगी मुक्ताबाईने तिच्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यावेळी मी माझ्या संपूर्ण नातेवाईकांच्या सह वाहनाने गावातून निघून राचनावाडी येथे तिच्या शेतात जाऊन खात्री केली असता माझ्या मुलीने तिच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, अहमदपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे करत आहेत. त्यांना पोलीस अंमलदार संजय दळवी पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवप्रताप रंगवाळ, शिवाजी केंद्रे हे मदत करत आहेत.